Good morning, students. In previous lecture, we have learned about the classification of fruit crops according to their climatic conditions. In that, we see that there are the three basic zones or three fruit crops. That is our temperate fruit crops, tropical fruit crops, and subtropical fruit crops. So today we are learning the difference between tropical fruit crop and temperate fruit crop. So this difference can be asked for 2 marks in your exam. So let's see the difference. So first point in tropical fruit crop. Here we have two part, that is the tropical fruit crop and temperate fruit crop. So first point in tropical fruit crop is this class of fruit requires hot and humid climate. Summers are hot and mild winters. So the climate of tropical fruit crop is hot and humid. तुम्हाला माहिती आहे आपण जसं बघितलं की आधीच्या लेक्चरमध्ये ट्रॉपिकल फ्रूट क्रॉपचं क्लायमेट कसं असतं, हॉट अँड ह्युमिड असतं. सो देअर इज अ हॉट summers and winters are mild. And then in temperate fruit crops, first point is that this class of fruit requires cool climate, that is winters are very severe. So in temperate fruit crops it requires cool climate, so winters are very severe. Then second point is tropical fruit crop. This class of fruit crops are unable to endure cool temperature. म्हणजे जे काही ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप्समधले जे क्रॉप्स आहेत तर ते अनॅबल टू इंड्युअर, म्हणजे कूल टेम्परेचर जर जास्त झाला असेल त्या एरियामध्ये तर ते कॅनॉट टॉलरेट, म्हणजे ते टॉलरेट करू शकत नाही किंवा सहन करू शकत नाही, बिकॉज दे रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. सो लाईक दॅट इन टेम्परेट फ्रूट क्रॉप्स ड्युरिंग कोल्ड सीझन द ट्री शेड दिअर लिव्ज अँड गो अंडर रेस्ट पिरियड. पण इकडे त्याच ट्री अगदी चांगल्या प्रकारे थंडीचं वातावरण ते बेअर करू शकतात. म्हणजे ड्युरिंग कोल्ड सीझन दी ट्री शेड दिअर लिव्ह, त्यांची पानं काय करतात, गाळून टाकतात किंवा पानगळ त्यांची होते आणि ते गो अंडर दी रेस्ट पिरियड, म्हणजे सुप्त अवस्थेत ते जातात. देन थर्ड पॉईंट इज ट्रॉपिकल फ्रूट क्रॉप. दिस क्लास इन्क्लूड्स fruits like mango, banana, jackfruit, pineapple, etc. These are the examples of tropical fruit crops. You have to write here examples. Then third point and last point in temperate fruit crop is this class includes fruits like apples, pear, almond, walnut, etc. This class includes fruits like apple, pear, almond, walnut, etc. These are the examples of temperate fruit crops. So this is the difference between tropical and temperate fruit crops. So this question can be asked for 2 marks. You have to write these all 3 points. There is a half mark for 1 point. ज्यावेळेस तुम्ही 1 पॉईंट लिहिता त्यावेळेस तुम्ही दोन्ही पार्टचे तो पॉईंट कंप्लीट करणं, त्यावेळेस त्याला तो मार्क असतो, त्यावेळेस त्याला अर्धा मार्क्स देतो. पण इथं आपले 3च पॉईंट्स आहेत, तर 3 पॉईंट लिहिण्याला तुम्हाला 2 मार्क्स डिफरन्ससाठी असणार आहे. सो ओके. देन our new topic is that selection of site for an orchard. This is our tomorrow new topic, selection of site for an orchard. So we have to select the site for an orchard. एखादा आपलं ऑर्चर्ड डेव्हलप करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक साईट सिलेक्ट करायची, एखादी जागा सिलेक्ट करायची. जसं आपण म्हणतो बघा, आपल्याला जर घर बांधायचं असेल तर एखादी साईट बघतो आपण किंवा एखादी जागा बघतो की जेथे करून सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला तिथे एखादा प्लॉट बांधल्यानंतर किंवा घर बांधल्यानंतर कोणत्याही अडचण येता कामा नये. तर त्याच प्रकारे इथं आपण एक सिलेक्शन ऑफ साईट करणार, एक जागा पाहणार आहे, पण कशासाठी, ऑर्चर्डसाठी. मग त्या ऑर्चर्ड डेव्हलप होण्यासाठी तिथं कोणत्या मेन गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या असतील, ज्या सुविधा तिथं असणं गरजेचं आहे. जर आपण तिथं शेती करणार असेल तर तिथे त्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. तर त्या गोष्टी म्हणजेच त्याला आपण फॅक्टर्स म्हणतो. सो विच आर दी फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिलेक्शन ऑफ साईट. सो दे आर दी मेनी डिफरंट फॅक्टर्स, किंवा ह्या गोष्टी जर तिथं असल्या तरच तिथं आपण चांगल्या प्रकारे ऑर्चर्ड डेव्हलप करू शकतो. सो ह्या ज्या काही थिंग्स असेल त्यालाच आपण एक फॅक्टर्स असं म्हटलं जातं. सो लेट्स सी दिस फॅक्टर्स. In addition to soil and climatic factors, there are some other factors for selection of site and they are as follows. म्हणजे they are the main basic factors
दॅट आर सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन. तुम्ही कुठल्याही ठिकाणी ऑर्चर्ड डेव्हलप करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला सॉईल चांगली असली पाहिजे, फर्टाईल असली पाहिजे, चांगली ब्लॅक हेवी सॉईल किंवा वेल ड्रेन, वेल एरिएटेड, पोरस अशा प्रकारची सॉईल असली पाहिजे, म्हणजे सच्छिद्र असली पाहिजे, पाणी त्यातून व्यवस्थित पर्क्युलेट झालं पाहिजे. तर चांगल्या उत्तम प्रतीची तुमची सॉईल तिथं असली पाहिजे. आफ्टर दॅट देअर इज ऑल्सो क्लायमॅटिक कंडिशन्स आर इम्पॉर्टंट. तिथल्या क्लायमॅटिक कंडिशनसुद्धा तुम्ही खूप महत्त्वाच्या आहेत की त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. तिथलं क्लायमेट हॉट अँड ड्राय असेल, हॉट अँड ह्युमिड असेल किंवा टेम्परेट असेल, तर कोणत्याही तिन्ही प्रकारच्या क्लायमेटमध्ये वेगवेगळे फ्रूट क्रॉप्स वाढतच असतात, पण ते क्लायमेटसुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सो दीज आर दी मेन बेसिक थिंग्स और मेन बेसिक फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिलेक्शन ऑफ site. But there are the other also factors which are responsible or which are needed for the selection of site. So let's see the first point for the selection of site, that is most of the fruits are perishable. So there is a quick transport to the consumers market without much loss of time. Hence selected site should be near to the market. मोस्ट ऑफ द फ्रूट्स आर पेरिशिबल. पेरिशिबल मीन्स नाशवंत. जसं आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं की पेरिशिबल म्हणजे नाशवंत, का तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं फ्रूट्समध्ये. मग नंतर तुमचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच तो तुमचा माल जो असेल तो लगेच ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, क्विक ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कन्झ्युमर्स मार्केट, जिथं ग्राहकांचं मार्केट म्हणतो आपण, किंवा जिथं मार्केट असतं, पुणेसारखं मार्केट असेल, मुंबईसारखं मार्केट असेल किंवा आपल्या शहरातील मोठं मार्केट असेल, तर त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये ते व्यवस्थित कोणत्याही प्रकारचं लॉस न घेता व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर हे कशासाठी म्हणजे हे कसं पोहोचू शकतं, जर तुमच्या तिथं ऑर्चर्ड शेजारी वेल डेव्हलप्ड रोड्स असतील, गुड रोड्स असतील, तर तुम्हाला अर्लियर पॉसिबल आहे. किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी तुम्हाला असतील, अगदी तुम्हाला हार्वेस्टिंग केल्यानंतर लगेच तुम्हाला एखादा टेम्पो मिळाला पटकन आणि तर लगेच तुम्ही मार्केटला नेऊ शकता. तर ह्या गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत. किंवा तुमचं जे ऑर्चर्ड तुम्ही डेव्हलप करणार आहात तर ते डेव्हलप नियर टू दी मार्केट असलं पाहिजे. जितक्या जवळ तुम्हाला मार्केटच्या घेतील तितक्या जवळ तुम्ही ते डेव्हलप करणं गरजेचं आहे, ॲज पॉसिबल ॲज जसं तुम्हाला शक्य होईल तसं. तर दॅट्स वाय विदाउट मच ऑफ लॉस ऑफ टाइम हेन्स सिलेक्टेड साईट शुड बी नियर टू दी मार्केट. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपले हे मार्केट आहे शक्यतो मार्केटच्या, आपलं जे ऑर्चर्ड आहे शक्यतो मार्केटच्या नियर असलं पाहिजे, म्हणजे जवळ असलं पाहिजे. देन सेकंड पॉईंट, फॉर रिड्युसिंग दी मार्केट कॉस्ट दी मार्केट शुड बी कनेक्टेड बाय गुड रोड्स. फॉर रिड्युसिंग दी मार्केट कॉस्ट म्हणजे बघा तुमच्या ऑर्चर्डपासून मार्केटपर्यंत जाणारा जो कॉस्ट आहे किंवा जो काही खर्च आहे, तुम्ही टेम्पोने नेणार असेल किंवा भाड्याने तुम्ही ते फ्रूट्स ट्रॅव्हल करता दुसऱ्या मार्केटपर्यंत, पण तो जर रोड तुमचा कच्चा असेल किंवा खूप खराब असेल तर तो जायला वेळ लागेल. त्याच्याबरोबर तुमच्या जे काही प्रोडक्ट्स असेल त्याचंसुद्धा नुकसान होऊ शकतं आणि भरपूर वेळ तुम्हाला पोहोचायला लागेल, जेणेकरून तो मार्केटचा टायमिंग असेल तो संपू शकतो किंवा मार्केटमध्ये ज्यावेळेस जो भाव चालला तर त्या भावाच्या वेळेस तिथं तो आपला माल पोहोचणं गरजेचं आहे, पण तो तिथं पोहोचत नाही. आणि आल्सो जी काय आपली कॉस्ट आहे, म्हणजे बघा तुम्ही म्हणता रस्ते खराब असेल तर पेट्रोल जास्त जातं, जसं रस्ते चांगले असेल तर पेट्रोल पटकन आपण पोहोचू शकतो आणि पेट्रोलसुद्धा कमी खर्च केलं जातं. तर त्याच पद्धतीने जी काय मार्केट कॉस्ट आहे तर ती रिड्यूस करू शकतो. कशामुळे, जर आपण चांगले गुड रोड्स डेव्हलप केले तर आपल्या ऑर्चर्ड शेजारपासून मार्केटपर्यंत चांगले गुड रोड्स असतील, नेटवर्क ऑफ गुड रोड्स असेल तर चांगल्या प्रकारे आपण त्यांचा कॉस्ट जे आहे ते रिड्यूस करू शकतो. देन थर्ड factor is that adequate irrigation facilities should be available. It is a very most important factor, that is the with the soil and climatic conditions also adequate irrigation facilities should be available. जिथे तुम्ही ऑर्चर्ड डेव्हलप करता तिथे ॲडिक्वेट म्हणजे काय, तर पुरेशा प्रमाणात पाण्याची सोय असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या तिथे शेजारी एखादी वेल असली पाहिजे, म्हणजे विहीर असली पाहिजे किंवा बोर असला पाहिजे, काहीतरी पाण्याचा तुमच्या इथं साठा असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या ऑर्चर्डसाठी जेवढे काही इरिगेशन्स लागतील, म्हणजे पाणी भिजवायला लागतो आपला प्रत्येक प्लांटिंगपासून, झाडंही पाण्यावरतीच येत असतात, त्यामुळे त्यांना पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं असतं. तर त्याला पाणी जर मिळणं आणि हे जे इरिगेशन आहे ते अगदी इट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट ॲट द टाईम ऑफ फ्लावरिंग अँड फ्रुटिंग. ज्यावेळेस त्यांना फ्लावर्स लागतात किंवा फ्रूट्स लागतात तर त्या टायमिंगमध्ये त्यांना पाणी मिळणं हे खूप गरजेचं असतं. जर त्यावेळेस त्यांना पाणी मिळालं नाही तर ते फ्रूट्स आचकतात, आपण असं म्हणतो मराठीत, किंवा पीक आचकलं म्हणजे काय होतं, तर त्याच्या वेळेस नेमकं त्याच्या फ्रूटची व्यवस्थित डेव्हलपमेंट होत नाही, फ्लावरिंग व्यवस्थित येत नाही आणि जे काही तुमचं उत्पादन मिळणार आहे ते फार कमी प्रमाणात किंवा कमी क्वालिटीचं मिळतं, तुम्हाला चांगल्या प्रकारचं यील्ड मिळू शकत नाही. सो दॅट्स वाय ॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटी शुड बी अवेलेबल.
Then fourth point is availability of cheap labor near to the field is also important. So availability of cheap labor म्हणजे काय, तर स्वस्त लेबर. आजकाल तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कामासाठी मजुरांची गरज असते, लेबर्सची गरज असते, आणि लेबर्स आपल्याला अवेलेबल होत नाहीत बऱ्याच ठिकाणी. आपल्या आसपास जे काही मजूर असतील तर ते मजूर आपल्या आसपास येतात, पण ज्यावेळेस आपल्या ऑर्डर एखाद्या लांब ठिकाणी असेल, बघा एखादा या गावातला शेतकरी असेल पण त्याची शेती दुसऱ्या गावातसुद्धा असेल तर त्या गावात त्याला लेबर्स मिळत नाहीत, मग त्याला या गावावरून किंवा दुसरीकडून त्याला लेबर्स आणावे लागतात. आणखीन त्यांचा खर्चसुद्धा तुम्हाला येण्या जाण्याचा त्यांचा खर्चसुद्धा तुम्हाला द्यावा लागतो, म्हणजे तिथून त्यांच्यापासून आपल्या शेतामध्ये आणेपर्यंत त्यांचा जो काही खर्च असतो तो सुद्धा तुम्हाला पेड करावा लागतो. सो अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमची मजुरी जर जास्त गेली, पिकांसाठी जी काही मजूर असतील तर त्यांच्यासाठी जेवढा काही इंटरकल्चर ऑपरेशन्स असतील, म्हणजे विडिंग असेल, स्प्रेइंग असेल, छाटणी असेल, याच प्रकारचे जे काही ऑपरेशन्स असतात तर हे करताना जर मजुरांवरती तुमचा जर जास्त दुपटीने खर्च झाला तर तुम्ही तोट्यात येऊ शकता. त्यासाठी आपल्याला जितक्या स्वस्त लेबर्स मिळते, म्हणजे कमी मजुरीमध्ये ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात, तर असे जर लेबर्स आपल्याला मिळाले तर इट इज व्हेरी good for our orchard and our establishment of that orchard. So availability of cheap labor is very important. The next factor is that the site should not be near to the diseased plantation, hence it should be healthy orchard. The site should not be near to the diseased plantation. आपण एक काळजी अशी घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस ऑर्चर्ड डेव्हलप करणार आहे किंवा जी साईट बघणार आहोत, जी साईट सिलेक्ट करणार आहोत, त्याच्या आसपास जे काही ऑर्चर्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नसला पाहिजे, म्हणजे त्याच्या शेजारी आपलं कुठलं डिसीज्ड प्लांटेशन नसलं पाहिजे, जेणेकरून काय होतं, एखाद्या बघा फॉर एक्झाम्पल तेला रोग घ्या, डाळिंबाच्या एका भाग, आता सध्या तेला रोग हा व्हायरल डिसीज आहे, तो एकदा जर एका झाडावर जरी पसरला तर थोड्या दिवसातच तो पूर्ण बागेवरती किंवा पूर्ण ऑर्चर्डवरती पसरत असतो. जर तो शेजारच्या प्लॉटमध्ये पसरत असेल दुसऱ्या प्लॉटमध्ये सुद्धा तितक्याच फास्टली तो पसरतो. त्याच्यामुळे काय होतं, शेजारच्या बरोबर आपलंही नुकसान होऊ शकतं. मग त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही नवीन एस्टॅब्लिशमेंट करत असता त्यावेळेस तुमचं ती काळजी घेणं खूप महत्त्वाचं, की शेजारी कोणत्याही प्रकारचा दुसरा डिसीज्ड प्लांटेशन ऑर्चर्ड नाही आहे ना, तरच आपण ते ऑर्चर्डचा सिलेक्ट करावं. देन नेक्स्ट पॉईंट इज फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ द ऑर्चर्ड इट इज नेसेसरी दॅट the owner should have his home to his orchard for effective supervision. म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी आपल्या घरापासून अगदी खूप लांबवर ऑर्चर्ड डेव्हलप केला असेल तर त्याला तिथून जायला यायला रोजच्या रोज किंवा ते जाणं येणं रोजच्या रोज होऊ शकत नाही. म्हणजे बागेमध्ये एखादे जे काही पेस्ट आलेले असतात, डिसीज आले असेल त्याला लवकर आयडेंटिफाय करू शकत नाही. तो जर एका आठवड्याने गेला असेल आणि तोपर्यंत बघितलं तर अगदी 10 झाडांवरती पेस्ट आली असेल किंवा 15 झाडांवरती डिसीज आला असेल तर तो कंट्रोल करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज किंवा 2 दिवसातून एका दिवसातून तुम्हाला दिवसात त्यांचं सुपरविजन करणं खूप गरजेचं असतं. कोणत्याही प्रकारचे जे काही गवत असेल ते डेव्हलप झाले नाही पाहिजेत, कंटिन्यू विडिंग असलं पाहिजे, छाटणी असली पाहिजे, पेस्ट अँड डिसीज किंवा स्प्रेइंग तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. फ्रूट क्रॉप्समध्ये स्प्रेइंग हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे पेस्ट अँड डिसीज अटॅक त्यांच्यामध्ये येता कामा नये. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की आपलं उत्पादन, आपली क्वालिटी चांगल्या प्रकारे सुधारू शकते किंवा राहू शकते. सो फॉर बेटर सुपरविजन, मग त्याला जर त्याचं शेत जर लांब असेल तर तो रोजच्या रोज अपडाऊन करू शकत नाही किंवा त्याला पॉसिबल होऊ शकत नाही. सो ह्यासाठी बेटर काय आपण करू शकतो की त्याचं एखादं शेड असेल किंवा एखादं आपण छोटंसं घर तिथं बांधू शकतो शेतामध्ये, जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज तिथं व्यवस्थित इफेक्टिव्ह सुपरविजन करता येऊ शकतं आणि लक्षही ठेवता येऊ शकतं. ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग पिरियडला आलेले असतात त्यावेळेस थ्यूजपासून किंवा जे काही कॅटल्स वगैरे असतात, गुरं वगैरे असतात बघा शेतामध्ये, तर ते सोडताना ते आपल्या ऑर्चर्डमध्ये येऊन त्यांचं नुकसान करू शकतात. तर त्यांच्यापासून किंवा चोरांपासून सुद्धा रक्षण करण्यासाठी आपल्याला बेटर सुपरविजन करण्यासाठी आपल्याला ते एखादं शेड असणं गरजेचं आहे. सो दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर द सिलेक्शन ऑफ site. So these are the 6 factors which this question is asked for 2 marks for this short note. So you have to write at least 4 points in that short note. I hope you understand the selection of site for an orchard. It is very easy topic. If there is any question then ask me. So you have to write these all notes in your notebook. Today there is any assignment. Okay, thank you.